मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. आत्ता थोडासा मला थोडा घाम आलेला दिसतंय का? कारण आज आहे ना किती दिवसातनं मी एक्सरसाइज केलेलं आहे. किती दिवसात म्हणजे भरपूर दिवस झालं. मी पहिलं आहे ना लग्नाच्या अगोदर आहे ना मी रूमवरती पहिले मी बॅचलर होतो ना तेव्हा एवढा एक्सरसाइज करायचो. माझ्याकडे डंबेल्स वगैरे आहेत. एक मी तुम्हाला सेट लावतो. तर हे एक मी असा सेट घेतला होता, 2 डंबेल्स आणि एक क्रॉस बार. हा जो आहे ना हा क्रॉस बार आहे, ठीक आहे, एक क्रिस क्रॉस. आणि तिथं कोपऱ्यात पडला आहे धुळखात, तो एक सरळ बार आहे, म्हणजे स्ट्रेट आहे तो माझ्यासारखा. ठीक आहे. तर मी जेव्हा बॅचलर होतो ना तेव्हा एवढा एक्सरसाइज करायचो म्हणजे नाही का. जेव्हा मी आता पण बी शिफ्ट आहे ना माझी, तशीच जेव्हा मी ह्याच्या अगोदरच्या कंपनीत होतो ना तेव्हा पण माझी बी शिफ्ट असायची ना. मी काहीतरी 11ला यायचो, 11:15 रूमवर यायचो. 11 रूमवरती आल्यावर थोडंसं आराम करायचो 1 तासभर आणि नंतर डायरेक्ट एक्सरसाइज करायला चालू करायचो. नंतर अर्धा पाऊण तास एक्सरसाइज करायचो. एक्सरसाइज झाल्यानंतर मग रात्री 1, 1:30, 2 वाजता आंघोळ करायचो. तेव्हा मला माझी रूममेट मारायचं, तुला काय भूतभीत आलं आहे का, आता तू या ढंगा करतोय, निमेराचं व्यायाम वगैरे करतो, सकाळी कर. म्हणलं हो, मला जेव्हा टाईम भेटतो, मला जेव्हा मनातून वाटतं ना तेव्हा मी एक्सरसाइज करतो. ठीक आहे. 10:53 झालं. माझा मोबाईल तिकडे, मी लॅपटॉपमध्ये टाईम झाला होता मला. 10:53 झालं ते. आणि 11 वाजता व्यायाम करतोय. केला आहे थोडासा, लय नाही केला. जास्त केला तर माझं पूर्ण मसल आकडून येतात, त्यामुळे थोडासाच केला आहे. ठीक आहे. भरपूर दिवस झालं. हे बघा, मला आहे ना स्वेटिंग जास्त यायला लागलं आहे. आणि एक्सरसाइज केल्यावर तर स्वेट येतो, पण नॉर्मल असल्यावर पण स्वेट येतो. ते आता स्वेटिंग कशामुळे यायला लागलं आहे? स्वेटिंग येणं चांगली गोष्ट आहे माहिती आहे का? एका अर्थी नाही का, तुम्ही जर दिवसातून थोडाफार स्वेट असेल, पण काम करून स्वेट आला आणि काम न करता स्वेट येणं, हे 2 प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काम न करता स्वेट येणं थोडंसं काळजी करण्यासारखं आहे. ठीक आहे. काम केल्यावर तर स्वेट गुन्हा पण येतो, पण काम न करता स्वेट येणं थोडंसं धोकादायक असं वाटतं मला. पण अजून तर मला तसं काही जाणवलं नाही की बाबा फक्त स्वेट होतं नाही का मला शरीरात. कुठं फक्त बॉडी पेन्स वगैरे चालू आहेत मला. ते मी केमिकलच्या ह्याच्यात काम करतो ना, त्यामुळे माझ्या बॉडीवर इफेक्ट पडतोय, ते मला माहीत आहे. पण ह्याच्या सध्याला ऑप्शन नाही, मी चेंज करू शकत नाही. मी चेंज करायला ट्राय करतोय, मी चेंज करण्यासाठी ट्राय करतोय कंपनी. बघू, जेव्हा भेटेल एक जेव्हा म्हणजे तुम्ही असं विचार केला आहे तुम्हाला चेंज करायची कंपनी लगेच भेटेल तुम्हाला ऑफर वगैरे, असं कधीच होत नाही. त्याला टाईम असतो, प्रत्येक गोष्टीला टाईम असतो, ते हळूहळू होऊन जातं. ठीक. तर गाईज, विषय काय आहे, माझा एक मित्र आहे वृषभ म्हणून. तो साईमध्ये माझा मित्र होता, लॅबमेट होता. जेवढं आमचं सोबत होतं, चहा आणि नाश्ता सगळं सोबत होता. ठीक आहे. तर तो आहे ना बँगलोरला कामाला होता, ड्युटीला. सेम कंपनी आमची होती, पण आमचा प्लॅन्ट बँगलोरमध्ये आहे ना, तो तिथं कामाला होता. त्यांनी ट्रान्सफर करून हैदराबादला घेतलं आहे. ठीक आहे. आणि इथं मल्लापूरच्या प्लांटला आहे, तरी पण मी नाचारामच्या प्लांटला आहे. म्हणजे आत्ता सध्याला सुद्धा आम्ही एका कंपनीत आहे, पण वेगवेगळं आहे. ठीक आहे. काय विषय नाही. काल त्याचा कॉल आला होता की मी इकडे जॉईनिंग केलं आहे म्हणून. मी म्हणलं इकडे का केलं आहे, कधी केलं आहे? मला 2 दिवस झालं. मला अगोदर फोन केला नाही, मला केला आहे म्हणलं आज. ठीक आहे. तर तो इथे जॉईन झाला आहे. त्याला कॉल केला होता, त्याला म्हणलं गाडी बघ, त्याच्याकडे स्कूटी आहे, पण तो म्हणतोय व्यवस्थित कंडिशनमध्ये नाही आहे. तो त्याच्या मालकाला जो रूम ओनर आहे ना विचारून बघतो म्हणतोय. आणि दुसरा अजून एक पवन ढारे म्हणून मित्र आहे. ठीक आहे. तो पण त्यांनी नवीन इनोकॉर्न घेतलेले, तर तो पण उद्या येणार आहे. तर उद्या प्लॅन आहे भुवनगिरीकडे जाण्याचा मस्तपैकी. खूप दिवस झालं ट्रिप वगैरे नाही आहे कुठं आमची, म्हणजे माझी तर स्पेशली राईड वगैरे नाही आहे. तर छोटीशी म्हणजे अगदी छोटीशी 50 किलोमीटरची राईड असणार आहे माझी उद्या, जी की असताना तिकडं भुवनगिरीकडं. मग भुवनगिरीला आम्ही रस्त्यावर बसून चटई हातरून थोडा टाईम स्पेंड करू, पण बाहेर जाऊन टाईम स्पेंड करू. कारण खूप दिवस झाले मी कुठं राईडला गेलेलो नाही आणि लय बोर व्हायसारखं वाटायला लागले. त्यासाठी उद्या मी ट्रिपला जाणार आहे. आणि माझा कॅमेरा येल्लो टिंट व्हायला लागला आहे. कामुळं येल्लो टिंट व्हायला लागला आहे का माहिती. ठीक आहे. तर उद्या असा प्लॅन असणार आहे उद्याचा. ठीक आहे. आजचा प्लॅन तर कामावर जायचं आहे आज, पण उद्या कामावर नाही जायचं. उद्या संध्याकाळी एखादा दुसरा तास गेलो, पण आज कामावर जाणार आहे. निघणाऱ्या 10 वर मी आंघोळ वगैरे झालेली आहे माझी. गाडी घासली यार थोडीशी, आरसाच घासला गाडीचा. शेट थोडं बघून चालत नाही. थोडं गाडी बघून चालली होती मी, गाडी बघून चालायला पाहिजे होती थोडीशी. थोडासा कट झाला ते झालाच.
गाईज माझं आजकाल आहे ना लक्ष नाही गाडीकडे. गाडी लय खर्चायला लागली. आत्ता पण मागे घेताना आहे ना, मागे घेताना गाडी थोडीशी खर्चडली, म्हणजे मागच्या गाडीला जाऊन धडकले. एवढं जास्त काय लक्ष देत नाही मी, पण सकाळी तसा कोटान झाला माझा. नवीन नवीन गाडी असते ना, लय जगता गाडीला. मी शेतात बरं का, मी पण पहिल्यांदा गाडी घेतली होती का, स्वतःच्या पैशाने घेतली होती ना गाडी. पहिल्या सारखं धुवायचो, घडी बोर वगैरे होती तर बाहेर आले की जारे पुसायचो, धुवायचो, धूळ बसलेली दिसली वगैरे. आता काय नाही, आता काम वगैरे करतोय, जातो घरी आठवड्यातनं एक दोन आठवड्यातनं एकदा डायरेक्ट धुतच असतो गाडी, जेव्हा टाईम भेटेल तेव्हा. नाही का, टाईम भेटेल तेव्हा ना, जेव्हा वाटेल ना किंवा लईच गाडी खराब झाली, लईच घाण झाली, तेव्हा मग त्याला धुत असतो डायरेक्ट. माझा अजून कालचा ब्लॉग आहे ना अपलोड करायचाच राहिलं म्हणजे 2-3 वेळा ट्राय केला पण अपलोडच नाही झाला. अंधार आहे थोडासा, ठीक आहे, काही विषय नाही. दिसते का तुम्हाला, प्रोसेसिंग म्हणते पण अपलोड काही झाला नाही. इथून 2 वेळा अपलोड झाला आहे माझ्याकडून, पण व्हिडिओ अपलोड झालेला नाही आहे. आई शपथ, व्हिडिओ अपलोड झाला नाही काहीच. बघा 3 वेळा प्रोसेसिंग म्हणते, दिसते का, व्हिडिओच अपलोड नाही. ठीक आहे, व्हिडिओ ना अपलोड झाला, अगोदर हा व्हिडिओ करतो मग हा. कुठला व्हिडिओ कधी होते काय माहिती. काहीच उद्या आहे ना मी तर फिरायला जाणार आहे. मी मित्राला कॉल करेन. मी सकाळी कॉल केला होता की संध्याकाळी कॉल करतो म्हणून, त्याला गाड्या बघून ठेव म्हणलं. ठीक आहे, मी तर कॉल करेन. जर कोण आलं नाही आलं तरी पण ठीक आहे, मी एकटा मग जाणार आहे म्हणजे जाणार आहे. ठीक आहे, तर आजचा ब्लॉग इथे संपवतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, पीस.